आता सध्या त्या धाराशिवच्या रस्त्याचं आम्हाला सारखं मला सुद्धा टेन्शन येते कधी. तुम्ही सुद्धा गावात आल्यावर म्हणतात सर का रस्ते राहिले त्याचं कारण कधी कोणी बघितलं का हो? सगळीच माणसं राजकारणातली मोठ्या मनाची नाहीत, काय काय खेकड्याच्या वृत्तीची बी आहेत अजून तिथे. सारखं पायवडीत बसायचं. 140 कोटीच्या रस्त्याच्या निविदेच्या कामाला जर 18 महिने लागत असतील आणि 18 महिना झाल्याच्या नंतर सुद्धा ती निविदा रद्द केली जाते, कुणासाठी आहे नेमकं? बरी एक आमदार म्हणून काय करू शकते? काय करायला पाहिजे? कारण डोक्यात जाऊन दोंडा घालायचा. जिल्हा नियोजन समितीचा निधी कुणाच्या बापाच्या घरचा आहे? तुमचा सगळा टॅक्सच्या रूपाने जमा झालेला पैसा सरकारकडं आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याला स्थगिती. आपल्या वडलोपार्जित बापाची इस्टेट टिकून जर जिल्हा नियोजन समितीला दिला असेल तर जरूर ती स्थगिती. पैसे तुमचे टॅक्सचे तरी स्थगिती. आणि मग या स्थगितीमुळे त्या धाराशिव मधले रस्ते होत नाहीत. ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णाला त्या ठिकाणी मोफत औषधं मिळत नाहीत. अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर जे बिचारे वाट बघून आहेत की आता आमचा ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे, ती ट्रान्सफॉर्मर होत नाही. डोळ्यात देखत पाणी दिसत असताना सुद्धा केवळ लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं वाळलेलं पीक त्या शेतकऱ्याला बघावं लागतंय. अशा पद्धतीनं वागणारी जर माणसं असतील तर मला वाटतंय अशा लोकांना त्यांना वाटतंय की आम्ही ह्यांना स्थगिती दिली म्हणजे बदनामी यांची होईल. पण मी त्यांना एवढं सांगत असतो, कर्म कुणाच्या बापाला चुकत नसतंय, कर्माला माणसानं कायम द्यावं. कारण केलेलं कृत्य आपल्याला माहित असतंय मनाला काय केलंय आपण नेमकं. ह्या वृत्तीनं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे. पण असो, वाट बघून आहेत आम्ही, कधी ना कधी वेळ येईल. ती देवाच्या काठीचा आवाज नसतो म्हणते, ती लागल्यावरच कळत असते. ती कळल जास्त त्याला जावं कळायचं तेवढं तवा. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित व्हाव्या. कारण आमचं काय होतं, आम्ही काम करतोय, मरमर मरतोय, प्रामाणिकपणे करतोय आणि त्या रस्त्याचं येऊन कोणतरी येऊन खाली फुसकून जाते. अरे पण बाबा